आता कोण आपल्यासाठी सहकार्य करणार, त्याच्यासाठीच आपण सहकार्य करणार. आता कोण आपल्यासाठी उभा राहणार, आपण त्याच्यासाठी उभं राहायचं. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलांबोवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर लक्षात घ्या दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, की जे कोणी आपल्याला सहकार्य करतील किंवा जे खरंच सहकार्य करू शकतात, ते वाटते आपल्याला खरंच ठामपणे, म्हणजे फक्त ते बोलत नाहीत तर ते करून दाखवतात, किंवा फक्त ते आश्वासनं देत नाहीत तर ते आश्वासनं पूर्णही करतात. या लोकांना सहकार्य करायचं आहे आपल्याला. मग ज्या काही आपल्यावरती आता या 5 वर्षात म्हणा किंवा मागील 75 वर्षात अन्याय झालेला आहे, तर त्या अन्यायाचा बदला घेण्याचा किंवा त्या अन्यायाचा वाचा फोडण्याचा किंवा त्या अन्यायाचं जे काही परतफेड आहे तर ती परतफेड न्यायाने करून घेण्याचा वेळ आलेली आहे आपल्यावरती आत्ता, आपल्याकडे आत्ता. तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्की मी सांगेन की तुमचे जे काही मनातील प्रश्न असतील किंवा ज्या काही मनातील अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही आता ह्या उमेदवारांपर्यंत मांडू शकता आणि त्या मागण्या मान्य करून घेऊ शकता किंवा त्याची आश्वासन घेऊ शकता की ते आश्वासन पूर्ण होतील अशी आश्वासनं घेऊ शकता तुम्ही. आणि घेण्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे, कारण यात सगळे 288 मतदारसंघातील सगळे उमेदवार आता आपल्या घरापर्यंत येणार आहेत एक मत मागण्यासाठी आपलं. आणि आपलं एक मत म्हणजे लाख मोलाचं मत असणार आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे जे काही आपले मुद्दे असतील तर ते मुद्दे तयार ठेवा. ते ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांच्या घोषणापत्रामध्ये आहे का बघा, ते त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट्समध्ये आहे का बघा, ते त्यांच्या बकेट लिस्टमध्ये ते आहेत का बघा. आणि मगच आपल्याला ठरवायचं आहे की सहकार्य करायचं आहे की नाही करायचं आहे. ते दिव्यांगांच्या सोबत उभं राहणार आहेत का, दिव्यांगांच्या प्रश्नांची जे काही गुंता झालेला आहे प्रश्नांचा तर तो गुंता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत का, ती गणिते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत का, विधानसभेत आपले प्रश्न मांडणार आहेत का, आणि विधानसभेतून आपले जे काही अडचणी आहेत त्या सोडवून घेण्याचा प्रयत्न ते करणार आहेत का. या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जो उमेदवार देईल, तो लेखी देईल किंवा तो तोंडी देईल, याच्यावरती आपण ठरवायचं आहे की कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आणि त्याला सहकार्य करायचं की नाही आपण ठरवायचं आहे. हे मी सर्वस्वी तुमच्यावरती सोडतो. पण जसे तुम्ही मुद्दे काढताय तसे मी थोडे बहुत मुद्दे काढलेले आहेत, तर त्या मुद्द्यांचाही विचार तुम्हाला जर करता येत असेल करा, किंवा माझे मुद्दे अधिक तुमचे मुद्दे असे तुमच्या उमेदवारापर्यंत मांडण्याचा प्रयत्न नक्की करा. तर पहिला मुद्दा हा आहे की 6000 पेन्शन आपली झाली पाहिजे दिव्यांगांची. जर आंध्र प्रदेश सरकार देऊ शकते, दिल्ली सरकार देऊ शकते, मग महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? कारण ते तर आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत खूप छोटे छोटे राज्य आहेत, तरी सुद्धा ते राज्य देऊ शकतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? त्याच्यामुळे पहिली अट हीच असेल की आपल्याला कोण 6000 पेन्शन देणार आहे त्याला सहकार्य करणे. दुसरं, अंत्योदय शिधापत्रिका, अंत्योदयमध्ये सरसकट दिव्यांगांना सामील करून घेणं असेल, याच्यासाठी ही प्रयत्नशील असलं पाहिजे. हाही मुद्दा ठळकपणे असला पाहिजे. तिसरा मुद्दा एसटी प्रवासाचा. एसटी प्रवासामध्ये 100% सूट ही दिव्यांगाला मिळाली पाहिजे. आणि जो 65% वरती दिव्यांगत्व आहे त्याचं, तर त्याच्यासोबत येणारा 75% सूट मिळालं पाहिजे. का मिळालं पाहिजे? तर हे बाकीच्या राज्यांमध्ये मिळते म्हणून आम्हाला मिळालं पाहिजे. आणि आम्हाला तेवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे, किंवा आम्हाला एसटीने जास्तीत जास्त 90% एसटीनेच प्रवास करावा लागतो किंवा गव्हर्नमेंट बसनेच प्रवास करावा लागतो, म्हणून आम्हाला ती सुविधा पाहिजे. कारण बाकीचे राज्य, गुजरात असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, सगळे जवळपास 90% राज्य ही सुविधा त्यांच्या राज्यातील दिव्यांगांना देत आहेत. मग आपलं राज्य का मागे पडतं यासाठी? हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा हा असेल की आरक्षणाचा. म्हणजे आरक्षण आपल्याला फक्त नोकरीमध्ये दिलं जातं, ते पण तुटपुंज आरक्षण आहे, पण ते तिथंच फक्त सीमित न राहता ते बाकीच्या ठिकाणीही आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, किंवा अन्य सगळ्या गोष्टींमध्ये आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे. हा चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा घरकुल. घरकुलला फक्त 1,00,000-1,15,00,000 मिळतात, तर ते बंद होऊन किमान 2.5 लाख रुपये मिळाले पाहिजेत. का 2.5 लाख रुपये मिळाले पाहिजेत याचंही कारण देतो मी तुम्हाला. तर याचं कारण, एखादा नगरसेवक असू दे किंवा ग्रामपंचायत सदस्य असू दे, आमदाराची तर खूप दूरची गोष्ट आहे, पण ह्या दोघांचंही साधे एक भिंत ही यांची 3 लाख 4 लाखाच्या वरती खर्च येतो यांची भिंत बांधायला. मग आमचं 1,00,000-1,15,00,000 मध्ये घर कसं पूर्ण होऊ शकतं, या प्रश्नाचं उत्तर या उमेदवारांनी किंवा या आमदारांनी दिलं पाहिजे. आणि मग 2.5 लाख आम्हाला का मागतो हे तुम्हाला समजेल. म्हणजे आता वाढती मजुरी असेल, वाढतं जे काही मटेरियल लागतं त्याचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करता 2.5 लाख सुद्धा पुरत नाहीत, पण तरी पण 2.5 लाख रुपये किमान मिळाले पाहिजेत एका कुटुंबाला राहण्यासाठी. घर तेवढ्यात तुटपुंज्या पैशात घर निदान 2-3 खोल्याचं घर होऊ शकतं. यामुळे हा 5वा मुद्दा आपला असेल. 6वा मुद्दा हा असेल की दिव्यांगांना जी कर्ज योजना आहे तर ती सगळ्या डिपार्टमेंटमधून मिळाली पाहिजे. म्हणजे CMEGP असेल, अण्णासाहेब पाटील मधून असेल, किंवा इतर मागासवर्गीयमधून असेल, त्या सगळीकडून आम्हाला लोन मिळालं पाहिजे. कारण महामंडळाकडून लोन आम्हाला दिलं जात नाही म्हणजे दिलं जातं, पण ते बोटावरती मेजणाऱ्या इतक्या दिव्यांगांना मिळतं.
पण बाकीचे जे दिव्यांग आहेत घर बसल्या काहीतरी करू इच्छितात किंवा कुणाच्या तरी सहकार्याने काहीतरी करू इच्छितात, तर त्यांना ती संधी मिळत नाही, कारण महामंडळापर्यंत फेऱ्या मारणं त्यांना जमत नाही. कारण एक फाईल 2-5 लाख रुपयाची मंजुरी करून घेण्यासाठी सुद्धा 2-2 वर्ष वाट बघायला लागतात. त्याच्याऐवजी तुम्ही जर ऑनलाईन सुविधा आम्हाला जर द्याल तर आम्ही ते योजना घेऊ शकतो, आणि त्यात आम्हाला जर 50% सबसिडी मिळायलाच हवी. कारण बाकीच्यांना 35% मिळते, आम्हाला निदान एक 15% सबसिडी एक्स्ट्रा मिळाली पाहिजे, आणि 50% सबसिडी ती असली पाहिजे. CMEGP असू दे किंवा अण्णासाहेब पाटील असू दे, कुठल्याही व्याजदर कमी असलं पाहिजे. बाकीच्यांना जसं व्याजदर असतं तसं आम्हालाही असलं पाहिजे. हा 6वा मुद्दा झाला. 7वा मुद्दा कर्जमाफी. दिव्यांगांची जी काही शेतकऱ्यांची जशी कर्जमाफी केली तुम्ही सरसकट, किंवा बिझनेसमॅनची जशी केली तशीच दिव्यांगांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. आमच्या जे काही दिव्यांगांच्या नावावरती कर्ज असेल तर ती कर्जमाफी झाली पाहिजे. परत UDID कार्ड हे सगळीकडे ग्राह्य केलं पाहिजे. म्हणजे ST मध्ये प्रवास जर आम्ही करत असू तर तिथे घेतलं जात नाही, किंवा शासकीय याच्यात कार्यालयात जर आम्ही गेलो तर तिथं सुद्धा आम्हाला UDID कार्ड हे डुप्लिकेट आहे किंवा वगैरे असं कारणं दिली जातात. हे कारणं तुमच्यामुळे दिली जातात. सरकारवर माझा आरोप आहे, कारण आमच्यापर्यंत आजपर्यंत ओरिजिनल UDID कार्ड पोहोचलेच नाही आहेत. तर आम्ही कुठले घेऊन जाणार? आम्ही तर ऑनलाईन प्रिंट मिळालेली तीच घेऊन जाणार. त्याच्यामुळे त्याचंही एक निपटारा झाला पाहिजे, आणि ते UDID कार्ड सगळीकडे ग्राह्य धरलं पाहिजे. त्याच्यानंतरचा एक मुद्दा असा आहे की जे काही नकली दिव्यांग कोण आहेत तर त्यांचं सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. मग ते फक्त ST प्रवासात सूट घेत असतील, किंवा रेल्वे प्रवासात सूट घेत असतील, किंवा नुसतं फक्त पेन्शन घेत असतील, किंवा सरकारी कर्मचारी असतील ते. कारण असे नकली दिव्यांग खूप सारे आहेत जे दिव्यांग प्रमाणपत्र काढून ते दिव्यांग खुर्ची काबीज करून आहेत, किंवा दिव्यांगांचं आरक्षण त्यांनी गिळलेलं आहे, खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जागेवरती त्यांना ज्या वेळेला कारवाई होते त्यांच्यावरती त्या लगेच तात्काळ मध्ये तिथे एका खऱ्या दिव्यांगाला तिथं ती पद दिलं पाहिजे. ही एक विनंती असेल आपली. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे राजकीय आरक्षण. दिव्यांगांना राजकीय आरक्षण, निदान एक आमदारकी मिळाली पाहिजे. विधानसभेची आणि विधान परिषदेची एक आमदारकी, अशा 2 आमदारकी आम्हाला दिव्यांगांना मिळाले पाहिजेत. एक शेवटचा मुद्दा होता हा. तर हे सारे एवढे मुद्दे होते. अजून मुद्दे आहेत, पण ते नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि हे मुद्दे घेऊनच तुम्ही, दिव्यांगांना विनंती असेल की हे मुद्दे घेऊनच तुम्ही उमेदवारांपर्यंत जा, आणि त्यांच्याकडून हे आश्वासन घ्या, किंवा त्यांच्याकडे लेखी स्वरूपात घ्या, आणि मगच ठरवा की कुणाला सहकार्य करायचं आहे. कारण ज्या वेळेला ते सहकार्य आपल्याला करतील त्यावेळेलाच आपण त्यांना सहकार्य करणं योग्य आहे. नाहीतर जर ते सहकार्य करणार नसतील, ते आपल्याला तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून टाकणार असतील, फक्त मताचा उपयोग करून घेऊन आपल्या मतापुरता आपला वापर करून घेऊन आपल्याला जर बाजूला काढून टाकणार असतील, तर त्यांनाही आपल्याला बाजूला काढून टाकता आलं पाहिजे. हे लक्षात ठेवा, आणि सगळ्यांची एकी दाखवा. आपलं दिव्यांग समाज हा एक आहे हे सगळीकडे दिसू दे, त्याशिवाय हा बदल घडणार नाही. हेही तितकंच कटू सत्य आहे. त्याच्यामुळे अजून तुमचे कोणते मुद्दे असतील माझ्या लक्षात नसतील आणि तुम्हाला माहीत असतील तर ते मुद्दे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करूया येणाऱ्या इलेक्शनच्या अधिक या काळामध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.